काल जो युक्तिवाद केला गेला आणि ज्याच्यावर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया आली, त्यातला महत्त्वाचा युक्तिवाद असा होता की वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यात आलं तुमच्याकडून. साहेब, हे हे मला ह्याचं इतकं इतकं दुःख होतं या गोष्टीचं की चारित्र्यावरती बोट ठेवण्यात आलं. ही जी काय भूमिका मीडियातर्फे घेण्यात आलेली आहे, या गोष्टीचं मला दुःख होतं. आम्ही सांगतोय की तिचे नवऱ्याला एका नवऱ्याला न आवडणारे तिचे चॅट्स होते, त्याच्याबद्दल तिच्या घरच्यांना माहिती होतं, त्यांनी अप्राईज केलेलं होतं, त्यांना सांगितलं होतं वेळोवेळी, परंतु तरी सुद्धा ते कंटिन्यू राहिलेलं होतं, चॅट्स होत होते तिच्याकडनं. 29 खुणा तिच्या अंगावर होत्या, पोस्टमार्टम रिपोर्टमधून ते आलेलं आहे. वेगवेगळ्या हत्यारांनी तिला मारहाण झालेली आहे. त्या हगवणींची तुम्ही बाजू मांडताय. वेदना होत आहेत तुम्हाला काय की आपण माणूस म्हणून त्या मुलीचा अशा नको त्या वेळी मृत्यू झालेला आहे, नको त्या वयामध्ये तिच्या लहान बाळाची पण मला हे आहे, हा जो मृत्यू झालेला आहे ह्याचं मला खूप वाईट वाटतंय. आता ते वाईट वाटणं मला माझी ड्युटी करण्यापासून प्रिव्हेंट नाही करू शकत. अंजली दमन यांचा आरोप पाहिले तुम्ही? त्यांचे आरोप पाहिले, अत्यंत वाईट त्यांनी आरोप केलेले आहेत. त्यांना पहिल्यांदा आपल्या भारतीय संविधानाचं त्यांना अभ्यास कमी दिसतोय. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचा दोष सिद्ध होत नाही सर्वोच्च न्यायालयापर्यंत, अशा व्यक्तीला निर्दोष मानावं अशी भारतीय राज्यघटनेची तरतूद आहे. कॅमेरा पर्सन अलीसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.